अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 6. गोकर्ण महाबळेश्वरचे शिवलिंग. पूर्वी लंकेमध्ये रावण राजा राज्य करीत होता. त्याच्या आईचे नाव केकसी. ती शंकरांची उपासक होती. शंकरांची पूजा केल्याशिवाय ती भोजन करत नसे. एके दिवशी तिला मंदिरात जाता आले नाही, म्हणून तिने मातीचे शिवलिंग केले व त्याची पूजा केली. तेवढ्यात रावण तेथे आला. तो म्हणाला, मी एवढा सर्व शक्तिमान असताना तू मातीच्या लिंगाची पूजा का करतेस? मी शंकराचे आत्मलिंगच तुला आणून देतो. रावणाने आपल्या आईला आत्मलिंगाची पूजा केल्यावर कोणती फलप्राप्ती होते ते विचारले. आईने सांगितले, आत्मलिंगाची पूजा केली की महान पुण्य लाभते. शंकर प्रसन्न होतात. पूजा करणाराही अधिकार संपन्न होतो. घर सुखशांतीने समृद्ध होते. हे ऐकून रावणाला अतिशय आनंद झाला. रावण लंकेहून निघाला. तो कैलास पर्वतावर आला आणि आपला पराक्रम दाखवण्यासाठी कैलास हलवण्याचा प्रयत्न करू लागला. शंकरांनी त्याला पर्वताखाली दडपून टाकले. रावणाचे हात पाय अडकून बसले. त्याचे काही चालेना. त्यामुळे तो शंकरांना शरण आला. शंकरांना त्याची दया आली. पर्वतातून त्यांनी त्याची सुटका केली. रावणाने शंकरांना वंदन केले. हात जोडून भक्तिभावाने गायन केले. शंकर प्रसन्न झाले. त्यांनी रावणाला कैलास पर्वतावर येण्याचे कारण विचारले. रावणाने आपल्या आईला पूजा करण्यासाठी आत्मलिंग पाहिजे असे सांगितले. शंकरांनी रावणास आत्मलिंग दिले. लंकेत जाई तोपर्यंत हे आत्मलिंग कोठे ठेवू नकोस म्हणून सांगितले. चुकून कोठे ठेवले तर ते तेथून हलणार नाही असेही सांगितले. या आत्मलिंगाची जो पूजा करेल त्याला उत्तम फळ प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. रावण आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला. रावण देवाची आराधना करणारा असला तरी त्याची बुद्धी दुष्ट होती. त्यामुळे हे आत्मलिंग लंकेपर्यंत जाऊ नये म्हणून देवतांनी बालगणेशाला ब्रह्मचार्याचे रूप घेऊन आत्मलिंग खाली ठेवण्यासाठी युक्ती सांगितली. बालगणेश रावणाच्या वाटेवर आले. संध्याकाळची वेळ झाली होती. संध्येची वेळ झाली होती. ते लिंग कोठे ठेवावे असा विचार रावणाच्या मनात निर्माण झाला. रावणाला ताबडतोब स्मरण झाले की ते खाली ठेवता कामा नये. त्याला जवळच बालब्रह्मचारी दिसले. त्याने त्याला बोलावून लिंग सांभाळण्यास सांगितले. लिंग अतिशय जड आहे, तरी ते खाली ठेवू नये असे सांगून ते लिंग बालब्रह्मचारीच्या हाती दिले. बालब्रह्मचारी म्हणाला, आपण ताबडतोब या. जादा वेळ लागला तर माझ्या हाती हे लिंग राहू शकणार नाही. त्याला मी जबाबदार राहणार नाही. रावणाने ते मान्य केले. सूर्यास्ताची वेळ होती. रावण सूर्याला अर्घ्य देत होता. तो पूजेमध्ये रंगून गेला होता. इकडे बालब्रह्मचार्याने 3 वेळा हाका मारला, पण रावणाला त्या ऐकूच गेल्या नाहीत. थोड्या वेळाने त्याने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. रावणाची एकाग्रता अचानक भंग पावली. आपण कोठे आहोत हेच त्याला समजेना. ताबडतोब त्याला आत्मलिंगाची आठवण झाली. रावण धावत पळत त्या बालब्रह्मचार्याकडे आला. पाहतो तो त्याला ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले दिसले. तो अतिशय दुःखी कष्टी झाला. बालब्रह्मचार्याने आपण 3 वेळा हाका मारल्याचे सांगितले. रावणाने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते हलेना. त्याने जोरात लिंग उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा आकार गायीच्या कानासारखा झाला. रावण लिंग तेथेच ठेवून लंकेला निघून गेला. कालांतराने या लिंगावर मंदिर बांधण्यात आले. गायीच्या कानासारखा आकार प्राप्त झाल्यामुळे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. हजारो भाविक आजही भक्तिभावाने लिंगाची पूजा करतात. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. शिवलिंगाच्या आराधनेने अनेकांना आशीर्वाद लाभतो. जीवनाची दिशा कळते. रावणाने स्वतःच्या आईसाठी आणलेले आत्मलिंग हजारो भाविकांना उपयोगी पडले. रावणाच्या दुष्ट बुद्धीमुळे त्याला ते लिंग लंकेला नेता आले नाही. देवाच्या आराधनेचा उपयोग दुष्टबुद्धी नाहीशी करण्याकडे करावा याची त्याला जाणीव नव्हती. त्यामुळे त्याला आत्मलिंग घरी आणता आले नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.